गुरु 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 तुमचा करियर गुरु, बघा झालं झटपट तुमचं करियर सुरू. मिनी विषय ठाळला का? गुरु गुरु बाबा करियर गुरु आहे ना. बघा झालं झटपट तुमचं करियर सुरू. अनंत वाटा विषय वेगळे जो निश्चल पण वाट त्याकडे, अनंत वाटा विषय वेगळे जो निश्चल पण वाट त्याकडे, कला तंत्र आणि शास्त्राची प्रगतीची वाट धरू. गुरु 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 तुमचं करियर गुरु, बघा झालं झटपट तुमचं करियर सुरू. हॅलो फ्रेंड्स, करियर गुरु मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भेट देणार आहोत नाशिक मधल्या संदीप फाउंडेशनला. संदीप फाउंडेशनचं वैशिष्ट्य म्हणजे इथला 200 एकरचा भव्य कॅम्पस. या कॅम्पस मध्ये आल्यानंतर प्रत्येकाला वाटेल की आपण इथे शिक्षण घ्यावं. या संस्थेची स्थापना झाली 2005 साली. नाशिक पासून अवघ्या 12 किलोमीटरच्या अंतरावर त्र्यंबकेश्वर रोडवर हे कॅम्पस आहे. संदीप फाउंडेशन संस्थेचे चेअरमन श्री संदीप कुमार झा यांच्याकडून आपण संस्थेची माहिती जाणून घेऊ. Sandeep Foundation is already in the field of higher education for the last 15 years. During this period, we have rendered valuable and selfless services to thousands of students. आता आपण भेट देत आहोत संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर म्हणजेच SITRC कॉलेजला. संशोधन क्षेत्रात काम करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. आता आपण बोलणार आहोत संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरचे प्राचार्य डॉक्टर संजय गंधे यांच्याशी. गंधे सरांनी 22 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिलं आहे. त्यांचे 35 पेक्षा जास्त शोध निबंधक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. अनेक विद्यापीठातील अभ्यास मंडळावर गंधे सरांनी काम केलं आहे. संदीप फाउंडेशन ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे. या 225 एकर विस्तीर्ण परिसरात इंजिनिअरिंग या प्रत्येक कॉलेजेसमध्ये अल्ट्रा मॉडर्न फॅसिलिटी आहेत. या परिसरातील प्रत्येक कॉलेज मध्ये ERP सिस्टीम असून this ERP system helps in monitoring, teaching as well as for the student participation. संदीप फाउंडेशनच्या SITRC ला या वर्षीचा ET नाव तर्फे राष्ट्रीय स्तरावरील दिला जाणारा आउटस्टँडिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट अवॉर्ड वेस्टर्न रिजन हा मिळाला आहे. तसेच द वीक नियतकालिकाने केलेल्या सर्वेनुसार उत्तर महाराष्ट्रातील 2011 साली बेस्ट बिझनेस स्कूल हे नामांकन मिळाले आहे व 2012 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील दिला जाणारा देवांग मेहता बेस्ट बिझनेस स्कूल अवॉर्ड मिळाला आहे. संदीप फाउंडेशनचा हा पूर्ण परिसर वायफाय असून येथील लॅबोरेटरीज या संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणूनच आमचे ब्रीद वाक्य आहे, फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. संदीप फाउंडेशनने इंजिनिअरिंग आणि MBAच्या विद्यार्थ्यांसाठी जगभरातील नामांकित कंपन्यांशी MOU केलेले आहेत. त्यात प्रामुख्याने अल्टेअर आणि सॅप
या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच फॅकल्टी डेव्हलपमेंटसाठी विप्रो मिशन 10Xशी टायअप केलेले आहे. संदीप फाउंडेशन मधील सर्व कॉलेजेसना AICTE न्यू दिल्ली, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, DTE मुंबईची मान्यता असून ही सर्व कॉलेजेस युनिव्हर्सिटी ऑफ पुणेशी संलग्न आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची टायअपची प्रक्रिया सुरू आहे व लवकरच ती पूर्णत्वास येईल. तसेच संदीप फाउंडेशनचे दुबई आणि मॉरिशस येथे ग्लोबल कॅम्पस लवकरच सुरू करत आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर करिअर गुरु मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण आलो आहोत संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेजमध्ये. तुमच्या लक्षात आलं असेलच की इंजिनिअरिंगसाठी SIEM हे बेस्ट कॉलेज आहे. उच्च शिक्षणाबरोबर ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लागणारं वातावरण, सुविधा आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शनही इथे आहे. संदीप फाउंडेशन संचलित संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट हे महाविद्यालय चे प्रवेश क्षमता 480 असून 2010 साली हे महाविद्यालय सुरू झाले. या महाविद्यालयामध्ये 3 कोर ब्रांचेस, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल यांची प्रवेश क्षमता 120 प्रत्येकी आणि इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन आणि कॉम्प्युटर सायन्स याची प्रवेश क्षमता 60 प्रत्येकी अशी 480 असून या महाविद्यालयाची या वर्षात फायनल इयरला बॅच ॲडमिट होणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक वृंद कमिटेड असून विद्यार्थ्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा विशेष करून प्रयत्न केले जातात, ज्याद्वारे त्यांच्यामधील संभाषण कौशल्य, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास या सर्व गोष्टींकडे, टीम बिल्डिंग अप्रोच, लिडरशिप क्वालिटीज याच्याकडे लक्ष दिलं जातं. तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रेडी करण्याकरता त्यांचे वेगवेगळ्या स्पेशलायझेशनमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले असून विद्यापीठाचा अभ्यासक्रम शिकतानाच त्यांना वेगवेगळ्या विषयात असलेली आवड लक्षात घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रातील एक्सपर्ट्सना बोलवून त्यांना त्या विषयात ट्रेनिंग दिले जाते, जेणेकरून ज्यावेळेस ते विद्यार्थी या महाविद्यालयातून बाहेर पडतील त्यावेळेस ते इंडस्ट्रीसाठी रेडी असतील, जेणेकरून इंडस्ट्रीला त्यांच्या ट्रेनिंगवरती पुन्हा खर्च करण्याची गरज पडणार नाही. अशा प्रकारचं वर्गीकरण 3ऱ्या वर्षापासून करण्यात आलेलं असून त्यासाठी 3रे वर्ष आणि 4थ्या वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या विषयामध्ये ट्रेनिंग दिले जाईल. जसे की इलेक्ट्रॉनिक्समध्ये मेकॅट्रॉनिक्स असेल, ऑटोमोशन असेल, रोबोटिक्स असेल किंवा मेकॅनिकलमध्ये प्रोडक्शन इंजिनिअरिंग असेल, पॉवर इंजिनिअरिंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या टूल इंजिनिअरिंग असतील, या सर्व क्षेत्रामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्ट्रक्चर असेल, एन्व्हायरमेंट असेल किंवा सॉईल इंजिनिअरिंग असेल, अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांच्या स्पेशलायझेशनप्रमाणे, त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. तृतीय वर्ष व फायनल वर्षामध्ये, शेवटच्या वर्षामध्ये त्यांना या दृष्टीने तयार केलं जाईल आणि मग इंडस्ट्री या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पेशलायझेशनप्रमाणे ॲब्सॉर्ब करून घेईल, जेणेकरून ट्रेनिंग आणि प्लेसमेंट या एरियामध्ये महाविद्यालयाला मदत होईलच आणि विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर करण्याकरता या प्रशिक्षणाची जरूर मदत होईल.
याच वर्षी फायनल इयरला बॅच ॲडमिट होत असल्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की या वर्षी विद्यार्थ्यांना जे फायनल इयरला प्रोजेक्ट द्यायचे आहेत ते इंडस्ट्री बेस्ड किंवा इंडस्ट्री नीड बेस्ड असावेत आणि किंवा सोसायटी नीड बेस्ड असावेत, ज्याचा समाजाला किंवा इंडस्ट्रीला उपयोग व्हावा आणि विद्यार्थ्यांनाही प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळावे. याच वर्षी या महाविद्यालयाने इडेक इंटरनॅशनल कॉन्फरन्स मोबिलिटी फॉर लाईफ याच्यावरती आयोजित केलेली होती आणि या कॉन्फरन्समध्ये साधारणतः 14 देशातील 28 स्पीकर्स वेगवेगळ्या विषयातील येऊन संवाद साधून गेले. येणाऱ्या काळामध्ये ऑलबोर्ग युनिव्हर्सिटी डेन्मार्क किंवा वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांशी सामंजस्य करार करणार असून त्यामध्ये स्टुडंट एक्सचेंज, फॅकल्टी एक्सचेंज किंवा PhD साठी एनरोलमेंट या दृष्टीनं महाविद्यालय काम करणार आहे. याचबरोबर एक इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्याचा या फाउंडेशनचा मानस आहे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना उद्योजक बनायचं आहे त्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयातच सोय उपलब्ध करून दिली जाईल. वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करून ते आपलं स्वतःचं प्रॉडक्ट निर्माण करू शकतील आणि ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकू शकतील. त्यासाठी त्यांना लागणारी सुरुवातीच्या काळामध्ये लागणारी मदत महाविद्यालय उपलब्ध करून देईल. अशा प्रकारचं एक इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्याचा सुद्धा महाविद्यालयाचा मानस आहे. विविध तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये चालू असलेली प्रगती, त्या दृष्टीने चालू असलेल्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट बरोबर महाविद्यालय जाऊ इच्छिते. त्या स्पेस बरोबर महाविद्यालयातील प्रयोगशाळा अद्ययावत व्हाव्यात या दृष्टीनं महाविद्यालय प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्या महाप्रयोगशाळामध्ये होणारं संशोधन हे समाजोपयोगी किंवा इंडस्ट्री बेस्ड असावं, इंडस्ट्रीला उपयोगी असावं. या दृष्टीनं संशोधन केंद्र मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये चालू करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे. महाविद्यालयाची धारणा अशी आहे की विद्यार्थी हा महाविद्यालयाचा केंद्रबिंदू असून त्याची सर्वांगीण प्रगती होण्याकरता जे जे आवश्यक आहे ते सर्व प्रयत्न महाविद्यालय जोमाने करत आहे. विद्यापीठाने प्रिस्क्राईब केलेला करिक्युलम असेल, सिलेबस असेल, तो शिकवताना शिक्षक तन मन धनाने आपल्या शिकवत असतो. सर्व दृष्टीने विद्यार्थ्यांना अटेंडन्स कंपल्सरी असतो. जर विद्यार्थी गैरहजर राहिला तर त्या विद्यार्थ्याला गैरहजर राहिलेल्या पिरियड नंतर लगेच त्याच्या पालकाला SMS जातो आणि त्या दृष्टीने विद्यार्थी चोख राहावा कॅम्पसवरती या दृष्टीने प्रयत्न केले जातात. आणि त्याचबरोबर त्याला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेता यावा म्हणून वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या असोसिएशन्स काम करतात, ज्याद्वारे विद्यार्थी स्वतःच त्यांचे कार्यक्रम आयोजित करतात. इव्हेंट मॅनेजमेंट टाईपमध्ये स्वतः लिडरशिप स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात. या दृष्टीने त्यांना को करिक्युलर ॲक्टिव्हिटीचे आयोजन करून दिले जाते. त्याचबरोबर संदीपोत्सव सारख्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचाही महाविद्यालय प्रयत्न करतं.
एक गोष्ट प्रकर्षाने मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच या महाविद्यालयाचा मोटो असून त्यासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन, महाविद्यालयातील शिक्षक वृंद, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी वृंद सर्वजण अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि हा विद्यार्थी समाजोपयोगी व्हावा, एक चांगला भारताचा नागरिक तयार व्हावा व इंडस्ट्रीसाठी उपयोगी असलेला एक तंत्रज्ञ, कुशल तंत्रज्ञ निर्माण व्हावा, यासाठी महाविद्यालयाचे सर्व घटक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. तुमचं व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टिकोनातून हे कॉलेज, इथलं कॅम्पस, कॅन्टीन, हॉस्टेल, लॅबोरेटरी, लायब्ररी, इन हाऊस बँक, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण त्याशिवाय एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करण्यासाठी अॅम्फी थिएटर सुद्धा आहे, जिथे कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतात. I'm proud to be a student of this college. In our campus, we have various facilities like Wi-Fi campus, computer labs, evergreen and lush environment all around. We have guest lectures from IIM faculties and various other prominent personalities all over the globe. Our students are placed all over the globe through various MNC companies and various national and local companies. Our college also provides various other extracurricular activities like Diwali celebration, cultural night and various inter-college events which are held in our college itself. संदीप फाउंडेशनच्या कॉलेजेसचं वेगळेपण कशात आहे? Strong teaching learning process. We call the experts from the industry to bridge the gap between institute and industries. Second, for the weak students, we take the remedial lectures for the students. Good, consistent results. We seek the overall development of the staff and the students. Vibrant industry-institute interaction. Make the students ready for the industry by imparting value-added courses. And discipline is the backbone of the Sandeep Foundation. Our policy is no bike, no mobile in the campus. अल्पशा काळात संदीप फाउंडेशनचं MBA लोकप्रिय झालं आहे, त्याच्या मागचं रहस्य काय? पहिली गोष्ट म्हणजे आमचा जो रिझल्ट आहे MBAचा तो नाशिक रिजनमध्ये टॉप आहे. आणि दुसरी गोष्ट ही प्लेसमेंट. सातत्याने 3 वर्षापासून आमचे जे प्लेसमेंट आहे ते अराउंड 90% आहे. नंतर IIM, वेलिंगकर सारख्या नामांकित कॉलेजमधनं आम्ही गेस्ट फॅकल्टी बोलवतो. आमची जी टीचिंग मेथडॉलॉजी आहे MBAसाठी ही केस स्टडी बेस्ड आहे. नंतर आता एक आम्ही नवीन प्रयोग सुरू केलेला आहे. फॅकल्टी आणि स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम हा नामांकित कॉलेजसोबत आम्ही सुरू केलेला आहे आणि आम्ही CSR ऍक्टिव्हिटीवर जास्त भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी संस्थेकडून काय प्रयत्न केले जातात? आमच्या स्टुडंटना आम्ही इंडस्ट्रीच्या नीडनुसार कॅटेगराईज करून त्यांना आम्ही टेक्निकल ट्रेनिंग व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग इम्पार्ट करतो. त्याच्याच फलित काय तर आमच्या MBAच्या फर्स्ट बॅचचं प्लेसमेंट हे 84% झालेलं आहे. सेकंड बॅचचं जे प्लेसमेंट आहे ते 85% झालेलं आहे आणि या वर्षीच्या थर्ड बॅचचं MBAचं प्लेसमेंट हे 90% झालेलं आहे. तसेच इंजिनिअरिंगच्या फर्स्ट बॅचचं म्हणजे 2012 सालच्या बॅचचं प्लेसमेंट हे 77% झालेलं आहे आणि मेकॅनिकलचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचं प्लेसमेंट हे 100% झालेलं आहे. आणि विप्रो, झेन्सार, टेक महिंद्रा, पर्सिस्टंट, HDFC बँक, IIFL आणि इतर नामांकित कंपन्या या आमच्या प्रॉमिनंट रिक्रुटर आहेत.
In our endeavor to further the cause of professional education, we intend to establish several such institutions in the major cities of the country in the near future. करिअर गुरुच्या आजच्या भागात आपण भेट दिली संदीप फाउंडेशनच्या SIEM आणि SITRC या कॉलेजला. तुम्हाला हे कॉलेज नक्की आवडलं असेल. पण मित्रांनो, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पण तोपर्यंत स्टे ट्यून्ड अँड टेक केअर.